आज तारीख 23 सप्टेंबर. मगाशी आपण 25,150चा PE घेतलेला आणि त्याच्यामध्ये आपण 1000 रुपयाच्या वर प्रॉफिट काढलेला. आता आपण CE घेतला आहे. 25,182पर्यंत हा जायला पाहिजे, म्हणजे मेन चार्टवरचा. आणि इकडं प्रॉफिट साधारण 500च्या आसपास तरी जायला पाहिजे. बघूयात काय होतं आहे. आपण आज CE घेतलेला आहे 25,200चा CE घेतलेला आहे. मगाशी PE मध्ये प्रॉफिट काढलं, आता आपण CE मध्ये प्रॉफिट काढतोय. शिका, शेअर मार्केट शिका. अत्यंत सोपा मार्ग पैसे कमवण्याचा. फक्त याचं प्रॉपर नॉलेज घ्या, प्रॅक्टिस भरपूर करा, तुम्हाला नक्कीच प्रॉफिट मिळेल. बघा, आता लॉस दाखवतोय. थोड्या हा पुन्हा प्रॉफिटमध्ये येईल. मुवमेंट्स आपण बघतोय किती फास्ट होतात आहेत. आणि निश्चित आपल्याला प्रॉफिट मिळवून देणार आहे. फुल कॉन्फिडन्सनी आपल्याला काम करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी डीप नॉलेज पाहिजे आणि प्रॅक्टिस भरपूर पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केटचे जे नियम आहेत त्या नियमात राहूनच ट्रेडिंग करावं लागतं, अन्यथा लॉस सहन करावा लागतो. माहिती नसल्याशिवाय किंवा नॉलेज न घेता शेअर मार्केटमध्ये उतरणं खूप धोक्याचं असतं. अनेक जणांनी याचा अनुभव पण घेतला असेल. आपण इथं फार मोठ्या प्रॉफिटची अपेक्षा ठेवणार नाही आहे, कारण त्याला सपोर्ट रेजिस्टन्स म्हणावे इतके इथं स्ट्रॉंग नाही आहेत. तरी पण बघूयात काय करतो. क्या बात आहे. बघा त्याची मुवमेंट किती स्ट्रॉंगली तो वरती चाललेला आहे. आज एक्सपायरी आहे, त्यामुळं कुठेही जास्त वेळ थांबणं खूप रिस्की होऊ शकतं. आपण अपेक्षा केली ती 600-700 पॉईंट्स आपल्याला मिळतील, तेवढे आलेले आहेत. मला असं वाटतं आपण आता इथं जास्त वेळ थांबण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. इथून आता आपण बाहेर पडूयात.
500-600 पॉईंट आपल्याला इथे मिळालेले आहेत. आणि हा खरं तर लांब जाऊ शकतो हा, पण आपण रिस्क टाळतोय. जास्त रिस्क इथं घेणार नाही आहे आपण. जेवढं होता होईल तेवढं आपण इथून लवकर बाहेर पण मी इथून एक्झिट झालेलो आहे. चल बघा, एक्झिट होईपर्यंत 547. ओके.